नांदेड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार काँग्रेसच्या माजी नगरसेविका संगीता विठ्ठल पाटील डक यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उत्तर विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली। दरम्यान या संदर्भात त्यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे तिकीट देण्याची मागणीही केली असून गेल्या अनेक वर्षापासून आपण अनेक पदांवर काम करून जनतेची सेवा केली। आमची आत्तापर्यंतची कामगिरी पाहून काँग्रेसचे नेते आम्हाला नक्कीच तिकीट देतील अशी आशा यावेळी व्यक्त केली। काही कारणास्तव पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारीही गेल्या 3 महिन्यापासून त्यांनी सुरू केली असून मतदारसंघातील मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केले असल्याचे बोलले। निवडून आल्यानंतर नांदेड शहरातील शेतकऱ्यांच्या, महिलांच्या तसेच समाजातील इतर समस्या सोडविण्याचे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे बोलले। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता उतरत आहोत आणि त्या तयारीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली होती। काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी मिळणार अशी आम्हाला शाश्वती आहे। महिला म्हणून अडचणी येण्याचा प्रश्नच नाही, कारण मी मागच्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि महिला म्हणून जी काही माझ्यावर जिम्मेदारी असेल, मी नगरसेवक होते, पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेले आहे आणि एक महिला म्हणूनच ते पद मी सक्षमपणे पार पाडलेलं आहे। त्याच्यामुळे महिला म्हणून कुठं अडचण येईल असं मला वाटत नाही। उत्तर मतदारसंघामध्ये आता मी मागच्या 2 महिन्यापासून फिरत आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील, आता जे आमदार आपल्याला सांगत आहेत की मी एवढा विकास केला तेवढा विकास केला, पण अक्षरशः गावामध्ये गेल्याच्या नंतर किंवा इकडे फिरताना उत्तरमध्ये लोकांच्या खूप अडचणी आहेत आणि उलट ते आमदाराच्या विरोधामध्येच आम्हाला कामं सांगत आहेत। विकास केला हा आता मला माहीत नाही कुठे विकास झाला, तो आता आमदार सांगत असतील तर विकास झाला असेल, पण प्रत्यक्षामध्ये विकास कुठे आहे? कागदावरच आहे। आल्याच्यानंतर, निवडून आल्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी पहिलं काम राहणार आहे। आज आपण पाहता पावसाळ्याचे दिवस आहेत, अजूनही पाऊस झाला नाही, शेतकरी आज चिंताग्रस्त आहे। जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी आज बियाण्याचा प्रश्न आहे, खताचा प्रश्न आहे आणि हे झाल्याच्या नंतरसुद्धा, पेरणी झाल्याच्या नंतरसुद्धा जे उत्पादन येतं त्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि शासनसुद्धा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाही। जे सोयाबीन 2004ला 4000च होतं, आज ते 2024मध्ये 4000 आहे आणि खताच्या किमती जर आपण पाहिल्या असतील तर त्या चौपट वाढलेल्या आहेत। त्यामुळे ह्या बाबतीमध्ये मी नक्कीच काम करणार आहे। खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी। जे ग्रामीण भागात तर मी पूर्वी काम केलेलं आहे, सभापती असताना मी पंचायत समिती नांदेडचं सभापतीपद भूषवलेलं आहे आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे आणि तेव्हा केलेल्या कामाची पावती म्हणून आज लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि लोकांमध्ये वातावरण म्हणजे आनंदाचं आहे की तुम्ही हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होता, आत्ता हा निर्णय घेतला, आपलं स्वागत आहे असं लोकांचं म्हणणं आहे।